पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीची 12 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत या ऐतिहासिक पर्वाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्र निर्माणाची तत्पुरती विशेष अंक प्रकाशन सोहळा रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झाला आहे। देशाचा स्वाभिमान जागा करून परिवर्तन घडवलं जाऊ शकते हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेल्या कार्याने दाखवून दिलं आहे। फक्त अनुदान घेणं ही वृत्ती न बाळगता देशाला जगामध्ये स्वाभिमानाने उभा असलेला भारत देश बनण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। एवढेच नाही तर देशात मेक इन इंडिया ही चळवळ राबवून मेक फॉर वर्ल्डच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू करण्यामागे मोलाचं योगदान दिलेलं आहे। ज्या भारताकडे पूर्वी एक याचक राष्ट्र म्हणून पाहिलं जायचं त्याला जागतिक महाशक्ती बनवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलं आहे। असे गौरव उद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये काढलेत। देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 मे 2026 रोजी त्यांनी पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीची 12 वर्ष पूर्ण केली आहेत। मोदींच्या यशस्वी दूरदर्शी आणि परिवर्तनकारी राष्ट्रसेवेचे एक तप हे भारतासाठी आणि समस्त भारतीयांसाठी वरदान ठरले आहे। या ऐतिहासिक पर्वानिमित्त राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या विशेष संग्राह्य अंकाचं प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते मुंबईतील प्रभादेवी स्थित रवींद्र नाट्य मंदिर येथे करण्यात आले। या प्रसंगी ते बोलत होते। या प्रसंगी त्यांच्यासोबत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय कुटे, आमदार सुनील राणे उपस्थित होते। माननीय देशाचे रक्षा मंत्री यांच्यासोबत शिर्डीमध्ये एका युनिटचं आम्ही उद्घाटन केलं। निबे इंडस्ट्रीजच्या मोठं युनिट आहे, जवळजवळ त्या ठिकाणी अर्धा किलोमीटरचे 9 शेड्स आहेत, ज्या ठिकाणी मिसाईल्स बनतायत, शेल्स बनतायत। आणि त्या ठिकाणी निबेंनी सांगितलं की 365 दिवस भारताला युद्ध लढावं लागलं तरी जो दारुगोळा लागेल तो करण्याची कॅपॅसिटी आमची आहे। अशाच प्रकारची कॅपॅसिटी आज आपण पाहतोय। आपल्याकडे सोलर इंडस्ट्री असेल, आपल्याकडे LNT असेल, आपल्याकडे कल्याणी असतील, या सगळ्यांनी तयार केली आहे। पण यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर त्या ठिकाणी 5 वर्षाचं त्यांचं सगळं प्रोडक्शन हे इस्रायलने बुक केलं आहे। संपूर्ण 100% प्रोडक्शन त्यांचं बुक केलेलं आहे। त्यामुळे आता भारत आत्मनिर्भर तर आहेच, पण मोदीजींनी जे सांगितलं मेक इन इंडिया अँड मेक फॉर वर्ल्ड ते आता खऱ्या अर्थानं पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि म्हणून एक नवीन भारत की ज्याच्यामध्ये गरिबाचा विचार होतो, एक नवीन भारत की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा विचार होतो, ज्याच्यामध्ये महिला या लक्षित धरून बेटी बचाव पासनं बेटी पढाव पासनं तर लखपती दिदी पर्यंत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना अधिकारिता दिली जाते। अशा प्रकारचा एक भारत, युवांची स्वप्न पूर्ण करणारा स्टार्टअप इकोसिस्टम हा रुजवणारा भारत आज आपण या ठिकाणी या 12 वर्षात तयार झालेला बघतो आहोत। आणि म्हणूनच मला असं वाटतं की जी तपपूर्ती आहे, या तपपूर्तीच्या निमित्ताने रवींद्र चव्हाणजींनी हे जे काही कॉफी टेबल बुक या ठिकाणी प्रकाशित केलंय, यामध्ये मेजर हायलाइट्स हे आपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि विशेषतः मला आनंद आहे की ज्यांचं म्हणणं हे महाराष्ट्रातले लोक ऐकतात असे अनेक लोक माध्यम क्षेत्रातले हे आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत। हा संपूर्ण विषय जे ॲम्प्लिफाय करू शकतात अशा पद्धतीची मंडळी या ठिकाणी सगळी आलेली आहेत। त्यामुळे मला विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या माध्यमातून भारताची ही वाटचाल ही आपण जनाजनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कराल। मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो, माननीय रवींद्र चव्हाणजींचे मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने एक प्रयत्न केला की आपल्याला या 12 वर्षामध्ये 12 विषय घेऊन खरं तर एका कॉफी टेबल बुक मध्ये हे सर्व विषय आपल्याला मांडता येतील का
तर ते कदापि मांडता येणार नाही. परंतु तरी सुद्धा एक प्रयत्न आपल्याला करता येऊ शकतो का, आणि म्हणून हा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाने केला आणि त्या बुकचं आज प्रकाशन महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या हस्ते आज झालं. खरं तर आपण त्यांना देवेंद्रजींनाही ओळखतात, जसे नरेंद्र मोदीजी 24/7, त्याचप्रमाणे देवेंद्रजीही 24/7 हे देशहित आणि महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल करण्याच्या दृष्टिकोनातून जे जे करता येऊ शकतात, केंद्रातलं प्रत्येक धोरण हे राज्यामध्ये कसं अवलंब करता येऊ शकतं यासाठी सातत्याने रात्रीचा दिवस करत असतात. त्यामुळे त्यांच्या हस्ते आज त्याचं प्रकाशन झालंय आणि आपणा सर्वांना विनंती आहे की हे कॉम्पिटेबल बुक आपण पाहिल्यानंतर प्रयत्न जो आम्ही केला आहे, प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमधून ही माहिती ही जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य हे अपेक्षित आहे. आपण द्याल याची खात्री. आम्ही वेगवेगळ्या कामांचा आढावा या पुस्तकातून घेत आहे. मात्र विरोधक असतील ते मात्र आरोप करतायत की 12 वर्षामध्ये महागाई प्रचंड वाढलेली आहे. आज सुप्रिया सुळे देखील टीका केली आहे. त्यांचं म्हणणे की आम्ही सरकारच्या हातात हात घालून काम करायला तयार आहोत, सरकारने आम्हाला विश्वासात घेतलं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आज ज्यावेळेला कॉम्पिटेबल बुक किंवा तयार केलाय, अनेक जण असा प्रयत्न करू शकतील, अनेक जण यापेक्षाही चांगलं कॉम्पिटेबल बुक होऊ शकते. परंतु यामध्ये प्रत्येक विषयाच्या नंतर एक प्रगती पुस्तक म्हणून एक पान हे ठेवलेले आहे. त्यामुळे 2014च्या अगोदरची UPAची असणारी परिस्थिती आणि मग त्यामध्ये झालेला बदल, एक ओळीमध्ये त्यावेळीची असणारी परिस्थिती आणि आता झालेला बदल, अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये नमूद केल्या. खरं तर या सगळ्या गोष्टीसाठी एक 2000 पानाचं पुस्तक सुद्धा तयार करता येऊ शकतं. परंतु छोटे छोटे विषय, ज्या विषयामुळे झालेले बदल हे त्यामध्ये नमूद केले की जे सहजपणे बोलता बोलता आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकतात.